बाल विकास मंत्री आदिती तटकरे या परळीमध्ये आलेले आहेत। पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत नीलम कांबळे यांच्या प्रचाराकरिता त्या स्वतः परळीत आलेल्या आहेत। ताई, खरं तर जास्तीत जास्त महिला उमेदवार दिलेले आहेत पक्षाकडून। लाडक्या बहिणींसाठी काय आहे मुंबई महानगर निवडणुकीसाठी? बहिणी लाडक्याच असतात हे आमच्या पक्षाच्या उमेदवारांच्या यादीवरून हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नेहमीच महिलांना अधिकाधिक प्राधान्य देण्याचा एक विचार हा नेहमी पक्षाने केलेला आहे। अजितदादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लबाई आणि तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली याही वेळेला आम्ही ही निवडणूक लढवत असताना अधिकाधिक महिला आणि कर्तृत्ववान महिला उमेदवार दिलेल्या आहेत। आता इथं आमच्या नीलमताई असतील, नीलमताई या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतायत। नगरसेवकाकडून काय काम हे नागरिकांना अपेक्षित आहे हे ते जाणून घेत आहेत। आमच्या पलीकडच्या साईडला पूजा ताई या उमेदवार आहेत ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून बऱ्याचशा कालावधीमध्ये काम केलेलं आहे। त्यांचा मूळ म्हणजे व्यवसाय जो आहे तो बऱ्याच वर्षांपासून ते पेपर विकतात किंवा एक पेपरचा स्टॉल, न्यूजपेपरचा स्टॉल ते चालवतात आणि पहिल्यांदाच कुठल्याही पक्षाच्या वतीने अशा पद्धतीची उमेदवारी दिली गेलेली आहे। त्याच्यामुळे उमेदवार निवडताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्य जनतेतील हे उमेदवार दिलेले आहेत। जरी ते पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून काम जरी करत असले तरी ते सामान्य जनतेतील आहेत आणि म्हणून याचा आम्हाला आज पक्ष म्हणून एक विशेष आनंद आणि अभिमान आहे। तुम्ही संपर्क मंत्री आहात, असं असताना काय विश्वास दाखवाल? किती नेमक्या तुमच्या जागा निवडून येतील मुंबईत? आम्ही साधारणपणे मुंबईमध्ये 92 ते 94 जागा त्या ठिकाणी लढवतोय आणि अधिकाधिक ठिकाणी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। स्वाभाविक आहे की महानगरपालिकेची निवडणूक आहे, पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतक्या संख्येने त्या ठिकाणी जागा लढवते। काही ठिकाणी आम्हाला नक्कीच चांगल्या पद्धतीनं यश येईल अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे। काही ठिकाणी जिथे यश नाही येणार पण तिथेही आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय। कुठेही निवडणुकीला सामोरं जात असताना जय पराजय याच्या पलीकडे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचणं आणि अजितदादांचा आणि पक्षाचा जो महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जो काही विजन आहे, जे काही अजेंडा आहे तो त्यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचायचा। त्यामुळे आमची खात्री आहे की जो प्रतिसाद आमच्या सगळ्याच प्रभागातील कॅन्डिडेट्सना मिळत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आधीच्या वर्षांच्या तुलनेमध्ये, आधीच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये या वेळेला महानगरपालिकेमध्ये नक्कीच उत्कृष्ट कामगिरी करेल असं एकूण प्रतिसाद बघून आम्हाला खात्री वाटत आहे। काही वेगळी लढत लढत असताना स्वबळावरती चाललेली आहे राष्ट्रवादी अजितदादांचा पक्ष। असं असताना मात्र खरं तर आपण पाहतोय की स्वबळावरती जरी जात असलात तरी मात्र काय विश्वास तुम्हाला वाटतो आणि नेमका अनुभव काय येतोय? एक कसं आहे की प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जात असते। आज महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा प्रत्येक युती आणि आघाडी आपल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढत आहे। आम्ही साधारणपणे इथं प्रयत्न असा करतोय की इथल्या स्थानिक नागरिकांसोबत जाणं, संवाद साधणं आणि शेवटी मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे। त्यामुळे आम्ही उतरलेला असताना नागरिकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत अजितदादांनी जी इतर महानगरपालिकेमध्ये क्षेत्रामध्ये केलेली कामगिरी असेल ती पोहोचवणं आणि कॅन्डिडेट म्हणून म्हणजे जे उमेदवार आम्ही सामान्य जनतेतले दिलेले आहेत तर सामान्य जनतेतला एक नगरसेवकाला, नगरसेविकेला संधी मिळावी या दृष्टिकोनातून आपण हा सगळीकडे हा संवाद दौरा किंवा प्रचार दौरा आमचा हा सुरू आहे। आणि मला खात्री आहे की ज्यांना कुठेही वाटत असेल की आतापर्यंत ज्यांनी जिथं जिथं मतदान केलं आणि तिथे तिथे त्यांना त्या पद्धतीने अपेक्षेनुसार काम झालेलं नाहीये किंवा विकास झालेला नाही, तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्याकडे विकासात्मक दृष्टीने पर्याय म्हणून बघतात। शेवटचा प्रश्न येते, खरं तर सर्वसामान्य जनता ही मागच्या अनेक वर्षापासून त्रस्त आहे, निवडणुकाच झालेल्या नाही, त्यामुळे नुसती आश्वासनं जी आहेत ती दिली जातात। मग ती आपण पाहतो मॅनिफेस्टोच्या माध्यमातून अनेक आश्वासनं दिली जातात। लाडक्या बहिणींसाठी देखील 1,500ची जी आहे ती रक्कम देण्यात आली आणि त्यानंतर सुद्धा आता जी परिस्थिती आहे स्थानिक पातळीवरती ती वेगळी आहे। मात्र तुमच्या समोर सुद्धा आता भाजप उभा आहे, इथे देखील भाजपचा कॅन्डिडेट आहे, शिवसेना ठाकरेंचा कॅन्डिडेट आहे, त्यामुळे काय विश्वास तुम्हाला एकंदरीतच वाटतोय? खरं तर प्रत्येक निवडणूक ही आपापले वेगवेगळे समीकरण घेऊन येत असते। महानगरपालिकेची निवडणूक बऱ्याच कालावधीनंतर होते आणि विधानसभेला, लोकसभेला जे मतदार बंधू भगिनी आहेत ते वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्या ठिकाणी मतदान करत असतात। लोकसभेला देशाच्या पातळीवरनं विचार करतात,
विधानसभेला राज्याच्या याच्याने विचार करतात आणि इथे नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपल्या प्रभागातला नगरसेवक हा सातत्याने किंवा पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी आपल्यासोबत किती प्रमाणामध्ये संपर्क ठेवेल. रोजच्या इथल्या प्रभागातल्या अडीअडचणी असतात, मग पाण्याची असते, काही गटरची असते, काही तर अगदी हॉस्पिटलमधल्या पेशंट ऍडमिट करण्याच्या असतात, अशा बारीक सारीक गोष्टी असतात. याच्यामध्ये नगरसेवक आणि नगरसेविकेच्या निवडणुकीमध्ये त्या लोकप्रतिनिधीचा तिथल्या जनतेसोबतचा संपर्क डेली रोजच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असतं आणि आम्ही याच मुद्द्याकडे जास्ती लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही स्वतः हे मानते की इतरांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण उमेदवार म्हणून जनतेपर्यंत पोहोचणं आणि आपण पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्यासाठी काय करणार, त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा करणार, बारीक सारीक त्यांच्या सुखदुःखांमध्ये आपण कसे सहभागी राहणार, हे जर मुद्दे आपण लोकांपर्यंत पोहोचवले तर जनता ही नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत असते. हा दौरा असणार आहे काय प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये. निश्चितच सर, आपण पाहतोय की मंत्री अदिती तटकरे ह्या वरळी विधानसभेमध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक प्रभागामध्ये ते फिरणार आहेत आणि डोर टू ज्या पद्धतीत त्यांचे उमेदवार फिरत आहेत तशाच पद्धतीचा प्रचार जो आहे तो स्थानिक पातळीवरचे मुद्दे घेत ते फिरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.